नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय मराठीवर चर्चा करतोय. बोर्ड परीक्षा 2026 ची जवळ आलेली आहे आणि पत्र लेखनावरती चर्चा करतोय मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेमध्ये पत्र लेखन या घटकावरती 6 मार्काचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे 6 मार्काला तुम्हाला पत्र असतंय. आता या पत्रामध्ये 6 पैकी 6 गुण कसे मिळवले पाहिजे? नेमकं पत्र कसं तुम्ही लिहिलं पाहिजे? त्या पत्राचं स्वरूप कसं असलं पाहिजे? मुद्दे नेमके कसे तुम्ही लिहिले पाहिजेत? तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे, जेणेकरून आपल्याला पत्रलेखनामध्ये 6 पैकी 6 मार्क मिळतील. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, आता या YouTube चॅनलवर गणिताच्या व्हिडिओ मराठीमधून आहेत, पण इंग्लिशमधून नाहीत. आणि तुम्ही जर सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल, तर सेमी इंग्लिशला असाल तर एकदम बेस्ट YouTube चॅनल आहे. ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपण आता सेमी इंग्लिशच्या व्हिडिओ त्या YouTube चॅनलवरती आपण बनवत असतो. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून नंतर तुम्ही इंग्लिशमधून गणिताच्या व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर आता आपण पत्राकडे जाऊयात मित्रांनो. तर पत्र लिहिताना काय काळजी घेतली पाहिजे ते आणि आपण दोन्ही प्रकार पाहणार आहोत. एक औपचारिक आणि अनौपचारिक 2 पत्र या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके. तर इथं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, पत्र लेखन करताना ही जी काही कृती आहे, तर ती कृती पत्रलेखन आणि सारांश लेखनवरती आधारित असते. कुठली? प्रश्न क्रमांक 5वा. 5व्यातला अ जो आहे ना, तो सारांश लेखन आणि पत्रलेखन. तुम्हाला एकतर सारांश लिहायचं असतं किंवा पत्र लिहायचं असतं. आता सारांश लेखन म्हणजे तुमचा जो पहिला प्रश्न असतो, पहिल्यातला ई म्हणजे जो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, अपठित जे तुम्हाला गद्य असतं, तर त्यावरच आधारित हा सारांश लेखन असतो. तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो उतारा आहे, तो वाचायचा आणि त्याचं सारांश लेखन लिहायचं. मग सारांश लेखन लिहिलं तर मग पत्र लिहायची गरज नाही. पण सारांश लेखनापेक्षा पत्र तुम्ही लिहा. कारण पत्रामध्ये सुद्धा 2 ऑप्शन आहे. एकतर पत्र लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला 2 पत्र असतात आणि त्या दोघांपैकी तुम्हाला कुठलं तरी एक पत्र लिहायचं असतं. ठीक आहे. आता आपण बघा, याच्यामध्ये सुद्धा मागणी पत्र असतं, विनंती पत्र असतं आणि कौटुंबिक पत्र. तर या पत्रांपैकी तुम्हाला या पत्रांपैकी एक व एक अनौपचारिक किंवा दोन्ही अनौपचारिक, म्हणजे नेमकं पत्र आता आपण बघूयात. नंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर बघा, या ठिकाणी पत्र लिहिताना तुम्हाला मार्क गुणांचं कसं विभाजन येते बघा. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे मायना. आता मायन्यामध्ये बघा, मायना आणि दिनांक जो तुम्ही लिहिता, या यालाच तुम्हाला 2 मार्क आहे. म्हणजे तुम्ही दिनांक लिहिता, त्याच्यानंतर प्रती, कुणाला पत्र पाठवायचंय, त्याचं नाव, गाव, पत्ता तो जो लिहिताय. त्याच्यानंतर तुम्ही विषय जो आहे, विषय ते महोदय महोदय वगैरे आपण लिहितो, जर तुम्ही ऑफिशियल औपचारिक पत्र असेल तर. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला तुम्हाला 2 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर मग आणि त्याचबरोबर विषय असेल तुमचा, औपचारिक पत्र असेल तर त्याच्यामध्ये जो तुम्ही विषय लिहिलाय, याला 2 मार्क. आणि इथे हा जो भाग आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात पडू शकतात. 2 मार्क म्हणजे इथे तुमचे मार्क जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर विषयाला अनुसरून तुम्ही जो मजकूर लिहिला आहे, जे काही लिहिलेलं आहे, म्हणजे जो पत्राचा विषय आहे, त्याला अनुसरून जो तुम्ही मजकूर लिहिता 2-3 पॅराग्राफमध्ये, परिच्छेदामध्ये, त्याला 3 मार्क आहेत. आणि शेवटचा जो तुमचा मायना आहे, बाबा आपला कृपाभिलाषी XYZ तुमचा पत्र लिहिणाऱ्याचा किंवा पाठवणाऱ्याचा जो पत्ता आहे, त्याचं नाव, गाव, या सगळ्या गोष्टी लिहितात, त्याला 1 मार्क. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ना, बघा इथं 1 पैकी 1 मार्क मिळतील आणि इथं 2 पैकी 2. इथे मार्क कट व्हायला तुम्हाला काही चान्सच नाहीये. म्हणजे इथं तुम्हाला 3 मार्क या पत्रामध्ये इथं कसेही मिळणार 3 मार्क. आता हा जो मधला भाग आहे, जो तुम्ही विषयाला अनुसरून जे तुम्ही डिटेल लिहिता, सगळ्या गोष्टी, सविस्तर ज्या काही गोष्टी लिहितात, जे 2 पॅराग्राफमध्ये जो विषय आहे तो तुम्ही मांडता त्या पत्रामध्ये, त्याला 3 मार्क आहेत. आणि इथे 3 पैकी तुम्हाला 2 मार्क कसे पडू शकतात, जर तुम्ही 2-3 परिच्छेदामध्ये लिहिलं, तर 2 मार्क आरामात मिळतील. 3 आणि 2 किती झाले बाबा? 5 मार्क. आणि त्याच्यानंतर हे लिहत असताना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लिहिलं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्याकरणाच्या, लेखनाच्या ज्या काही चुका नसतील, तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 मार्क मिळतील. म्हणजे इथं 5 ते 6 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. चांगलं पत्र लिहिलं तर 6 पैकी 6 मार्क सुद्धा मिळतात. आता प्रत्यक्षामध्ये आपण एक पत्र बघूयात. बघा, उदाहरणार्थ एक पत्र या ठिकाणी आपण बघू. आता हे जे पत्र आहे बघा, अक्षरधारा वाचनालय एक जाहिरात आहे. एक जाहिरातच दिली जाते. पत्र लेखनामध्ये इंग्लिशचा असू दे, मराठीचा असू दे, तर एक जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीवर आधारित तुम्हाला 2 पत्र लिहायचे असतात, दोघांपैकी एक. तर जाहिरात दिली अक्षरधारा वाचनालय. तर ही वाचनालयाची जाहिरात आहे. चिपळूणचं वाचनालय आहे. यांच्यातर्फे काय करण्यात आलेलं आहे, शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. स्पर्धा दिनांक 27 फेब्रुवारीला स्पर्धा आहे. वेळ सकाळी 10 वाजता आहे. स्थळ कुठलं आहे? अक्षरधारा सभागृह चिपळूण.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ असणार आहे दुपारी 4 वाजता. म्हणजे 10 वाजता स्पर्धा झाली, की 4 वाजता पारितोषिक वितरण समारंभ असणार आहे. संपर्क तुम्हाला पत्र जर लिहायचं असेल तर कोणाला लिहायचं? ग्रंथपाल असेल, अक्षरधारा वाचनालय यांना पत्र लिहायचंय. ग्रंथपाल, अक्षरधारा वाचनालय, चिपळूण यांना तुम्हाला ते पत्र लिहायचं. आता पत्र नेमकं कसं लिहायचं? यांना लिहायचंय का आणखी नेमकं कोणाला लिहायचंय? तर पत्र काय आहे बघा, विषय आपल्याला काय दिलाय तो बघा. विषय आपल्याला दिलाय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र. आता हे विनंती करणारं जर तुम्हाला पत्र लिहायचं असेल, तर तुम्ही त्या पत्रामध्ये काय लिहू शकता, की बाबा कालच वृत्तपत्रामध्ये तुमच्या वाचनालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेची जाहिरात मी वाचली. खरंच खूप चांगला संकल्पना आहे. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त कारण 27 तारीख बघा लक्षात घ्या. इथं तुम्हाला आहे ना, एखादा मुलगा जर खरंच हुशार असेल, तारीख जी आहे ना, तुम्ही नीट लक्षात घ्या. तारीख लक्षात घ्या. तर ही जर तारीख तुम्ही पाहिली, तर ही 27 फेब्रुवारी तारीख आहे आणि 27 फेब्रुवारीला मराठी दिन असतो. मग ह्याचं जर का तुम्ही एखादं वाक्य टाकताय असं किंवा एखाद्या वेळेस जर का विज्ञान दिन आहे किंवा राष्ट्रीय गणित दिनाच्या माध्यमातून 22 डिसेंबर असेल, म्हणजे तुम्ही तारीख बघा. त्या तारखेला अनुसरून काय आहे का? बघा इथं मराठी भाषा दिन असतो. मग तुम्ही लिहू शकताय, की आपल्या वाचनालयाच्या माध्यमातून मराठी भाषा दिना म्हणजे मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून तुम्ही या स्पर्धेचं आयोजन करताय वक्तृत्व स्पर्धा. खरंच खूप चांगला तुमचा विचार आहे आणि मी अमुक-अमुक शाळेचा विद्यार्थी आहे आणि मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा आहे. तर मला सहभागी व्हायचं. तर नेमकी काय प्रोसेस आहे? मग ते पत्र लिहायचं. कसं लिहायचं ते आपण बघूयात. आता मी त्याच्यावरती डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हे पत्र तुम्हाला लिहायचं, की मला सुद्धा या मध्ये सहभागी व्हायची म्हणजे व्हायची इच्छा आहे. तरी माझं नाव तुम्ही तुमच्या या स्पर्धेमध्ये नोंदवावं. याची जी काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया मला कळवावी आणि मग बाकी धन्यवाद लिहून तुमचं पत्र लिहिणाऱ्याचं नाव असेल, पत्ता असेल, त्या सगळ्या गोष्टी लिहायच्यात. तर हे प्रत्यक्षात मी पत्र तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका. किंवा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र. मग इथं तुम्ही काय करू शकता, की बाबा प्रिय मित्र गणेश बाबा तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही दिनांक वगैरे या सगळ्या गोष्टी लिहाल. मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने काळजी करू नका. फक्त एक थोडक्यात सांगतो याच्यामध्ये काय आलं पाहिजे, की बाबा कालच म्हणजे पहिले लिहू शकता तुम्ही डायरेक्ट अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. कालच तुझ्या बाबांचा फोन आला आणि मला कळालं, की तुझा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. तर खरंच माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, की तुझा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. तसं तुझी बोलण्याची शैली, तुझं वक्तृत्व खरंच खूप उत्तम आहे. जसा काही एखादा नेता भाषण करतोय खूप सुंदर प्रकारे किंवा चांगला अभ्यासपूर्ण भाषण करतो एखादा नेता किंवा एखादा वक्ता, असंच तुझं भाषण ऐकताना आम्हाला नेहमी वाटत असतं. या अगोदर सुद्धा तू खूप मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेलं आहे या वक्तृत्व स्पर्धांमध्ये. पण या स्पर्धेतलं तुझं जे काही तुझं यश आहे ते खरंच खूप मोठं आहे आणि पुन्हा एकदा अभिनंदन झालं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही या पत्रामध्ये लिहिता आल्या पाहिजेत. थोडासा विचार व्यवस्थित करून त्या मांडता आल्या पाहिजेत. आता प्रत्यक्षात आपण जरा पहिले हे आपण अभिनंदन पत्र बघूयात आपण अनौपचारिक. त्याच्यामध्ये दिनांक टाकली 2 मार्च. आता दिनांक टाकताना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राचा त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. मग इथं तारीख टाकताना तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे 27 फेब्रुवारीला जर स्पर्धा होत असेल, तर तारीख तुम्ही 27 फेब्रुवारीच्या आधीची टाकूच शकत नाही. 27 फेब्रुवारीच्या आधी कसं टाकणार तुम्ही तारीख? मग ती तारीख टाकताना 27 फेब्रुवारीच्या नंतर 2-3 दिवसाची टाकायची. मी 2 मार्च टाकलेली आहे. तुम्ही 28 फेब्रुवारी टाकली तरी चालेल, 29 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी टाकली तरी चालेल, 1 मार्च टाकलं तरी चालेल. मी 2 मार्च टाकलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिय मित्र ओजस, सप्रेम नमस्कार. ठीक आहे. आता याच्यामध्ये कालच तुझ्या बाबांचा फोन आला आणि तुझे मनापासून अभिनंदन करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे आयोजित केलेल्या शालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकावलास, हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तसंच आहे. तुझी वक्तृत्व शैली आणि शब्दांवरील पकड नेहमीच उत्तम आहे, हे मला माहीत होतंच. पण या स्पर्धेत अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले असताना तू मिळवलेले यश हे खरोखर कौतुकास्पद आहे. तुझ्या कष्टाचे आणि वाचनाचे हे फळ आहे. म्हणजे असं तुम्हाला हे पत्र लिहिता आलं पाहिजे. मी बाजूला होतो याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. पुढे बघा, पुढे आणखी काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. अशाच प्रकारे तू प्रगती करत राहा आणि तुझ्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेक शिखरे सर कर. हीच सदिच्छा. काका आणि काकूंना माझा नमस्कार सांग. तुझा मित्र अ.ब.क. आणि पत्ता, ईमेल आयडी. तर अशा प्रकारे हे पत्र तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. माझं काय मत आहे माहिती आहे का? या पत्रापेक्षा तुम्ही जर का औपचारिक पत्र लिहिलं, तर तिथं तुम्हाला लिहावं कमी लागतंय आणि तिथे जास्त मार्क मिळण्याची शक्यता खूप आहे. ओके. बघा औपचारिक पत्रामध्ये बघा तुम्हाला जर पाहिलं औपचारिक पत्र आपल्याला काय सांगितलं होतं, की स्पर्धेमध्ये म्हणजे सहभागी होण्याच्या संदर्भातलं ते पत्र आहे. बरोबर?
आता हे औपचारिक पत्र बघा, बघूयात आपण औपचारिक पत्र. ग्रंथपालांना आपण लिहूयात. दिनांक 20 फेब्रुवारी म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याबाबत. तर दिनांक 20 फेब्रुवारी आता वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचं तुम्हाला. आता इथं तारीख कुठली असली पाहिजे? मगाची जी तारीख बघितली मगाच्या पत्रामध्ये, वक्तृत्व स्पर्धेचं अभिनंदन पत्र लिहायचं होतं. बाबा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल. पण हे अभिनंदन करणारं पत्र केव्हा लिहिणार? स्पर्धा झाल्यानंतर. आणि आता तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचंय. मग सहभागी व्हायचं असेल तर ते पत्र कधी लिहिणार? स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला लिहावं लागेल. तुम्ही इथं नंतरची तारीख टाकली तर सहभागी कसं होणार आपण? तर तारखा टाकताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. प्रति माननीय ग्रंथपाल, अक्षरधारा वाचनालय, चिपळूण 410-203 जो काही पिनकोड नंबर आपण टाकलेला आहे. विषय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत विनंती पत्र. ओके. महोदय, मी यश गुप्ते, आदर्श विद्यालयाचा इयत्ता 10वी चा विद्यार्थी आहे. आपल्या अक्षरधारा वाचनालयातर्फे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेची जाहिरात मी वाचली. ओके बाबा, ही जाहिरात मी वाचलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं पत्र लिहिता, काही मागणी पत्र असेल, औपचारिक पत्र असेल, ती जाहिरात तुम्हाला दिली जाते. त्याचा उल्लेख सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथं केला पाहिजे, की बाबा तुमची जाहिरात मी अमुक-अमुक वृत्तपत्रातून वाचली. म्हणजे इथून तुम्हाला सुरुवात करता आली पाहिजे. पहिली गोष्ट तुमचं नाव वगैरे सांगितलं. माझं नाव XYZ, तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका, तुमच्या स्पर्धेची पत्रिका म्हणजे किंवा तुमच्या एखाद्या अमुक-अमुक काय असेल बाबा प्रदर्शनाची, जाहिरातीची ते प्रदर्शनाची जाहिरात जी आहे, ती आम्ही वृत्तपत्रामधून वाचली. म्हणजे अशा प्रकारे ती सुरुवात झाली पाहिजे. जशी इथं केलेली आहे. मी यश गुप्ते, आदर्श विद्यालय इयत्ता 10वी चा विद्यार्थी आहे. आपल्या अक्षरधारा वाचनालय तर्फे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेची जाहिरात मी वाचली. आता वाचल्यानंतर मग पुढचा विषय काय आहे, की मला वक्तृत्वाची खूप आवड आहे. मी या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितो. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आणि स्पर्धेचे नियम जाणून घ्यायचे आहेत. तरी कृपया मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी ही नम्र विनंती. सोबत माझ्या शाळेचे ओळखपत्र आणि इतर आवश्यक माहिती जोडली आहे. आपल्या प्रतिसादाची मी प्रतीक्षा करत असेल. धन्यवाद. झालं. मग आपला कृपया लिहून तुमचं नाव वगैरे अ, ब, क किंवा इथे तुम्ही पत्रामध्ये नोंदवलेले जे नाव आहे ते तुम्ही लिहू शकताय. आणि 117 रामनिवास आता इथं पत्रात नाव आहे, ऑलरेडी दिलं असेल नाव, तर ते नाव लिहा. ओके. किंवा इथे नाव लिहायची पण आवश्यकता नाहीये जर नाव नसेल तर. अ, ठीक आहे. तर एकंदरीत असं तुम्ही हे पत्र लिहू शकताय आणि नंतर मग शेवटी बाबा पत्रामध्ये जर नाव दिलं असेल स्पेशल बाबा सचिन पत्र लिहितोय, उमेश पत्र लिहितोय, तर त्याचं नाव या ठिकाणी लिहिलं पाहिजे. आता इथं जे नाव तिकडे लिहिलं ते इथं तुम्ही लिहू शकताय. 117 रामनिवास पत्ता आणि त्याच्यानंतर ईमेल आयडी वगैरे जो आपल्याला आहे तो लिहिता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे पत्र लिहायचं असतं. नक्कीच तुम्हाला पत्र कसं लिहायचं हे लक्षात आलं असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसाल केला, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, मी मगाशी सांगितलं होतं आणि तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती ज्या गणिताच्या व्हिडिओ आहेत त्या इंग्लिशमधून पाहायच्या असतील, तर तुमच्यासाठी मी स्पेशल गणिताच्या व्हिडिओसाठी सेमी इंग्लिशचा चॅनल सुरू केलेला आहे. तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून आपला जो सेमी इंग्लिशचा चॅनल आहे तो तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरती इंग्लिशमधून तुम्ही गणिताच्या व्हिडिओ बघू शकताय. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.